हाय गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि चला आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूयात. चला बघूयात आपण किट्टी कुठं आहे. किट्टू कुठ, हे काय किट्टू, हे काय केलंस? वा यार, मी एवढं किती चांगलं उगवलं होतं हे झाड. हे बघा काय केलं, हे बघा हे तोडलं झाड यार. त्याने मी लावलं होतं त्या मिनी ब्लॉग मध्ये. यार तुम्हाला दाखवलं होतं हे ना, झाड तोडलंय. आणि यार ते बघा, इथे पण एक पान पडलंय, तिथे वॉशरूम मध्ये पण पडलंय. यार मी खूप जपून ठेवलं, मला खूप आवडायचं हे झाड. म्हणजे अजून पण आहेत, पण तरी पण हे खूप चांगलं होतं, मस्त ग्रो झालेलं यार. मी त्याला रोज पाणी वगैरे क्लीन वगैरे करायचो. बघ ना, एवढे मुली सर्व आलेल्या त्याला. आता किट्टू गेला कामातून. हे बघा याच्यामध्ये होतं, हे तुम्हाला माहिती होतं ना, दाखवलं होतं मी. सो यार तोडलं त्यांनी. यार मला खूप वाईट वाटलं. तो आता गेला कामातून, त्याला सोडणार नाही मी. तो खूप जास्त आता करायला लागलाय. त्याला सकाळी खाऊ पण दिलं तरी पण असं करतोय तो. बघा कांड करून तिकडे बसलाय. तू फक्त बाहेर ये. तू आता गेलास कामातून, तुला आता खायला देणार नाही मी. माझं झाड तोडलंस ना, लपून बसलायस काय? थांब, दम घेतो आता. बाहेर आहे फक्त. नाही तुझ्या कानाखाली, तुझं कानाखाली त्याचं फोडणार आहे चांगलं, बावलट. यार ते माझं खूप चांगलं झाड होतं यार, मला खूप वाईट पण वाटतंय. काय करू आता. शिट यार, काय यार किट्टू, काय केलं यार. तुम्हाला खूप हे होतंय, फील एकदम घाण वाटतंय आता. चांगलं होतं यार, मी त्याला मस्त ग्रो केलेली. मला त्याला खूप असं उंच न्यायचं होतं. ह्या बावलटने तोडलं मध्येच. आता काय करू शकत नाही मी, बावलट. हा फक्त भेटू दे आता मला तडाख्याला, येऊ दे बाहेर. काय चांगलं तर वाजवणार आहे आज. त्याला जेवायला देणार नाही मी. तो खूप आता काय करायचं त्याला करू दे आता. नाही देणार त्याला, डायरेक्ट संध्याकाळीच देणार. आता दिवसभर उपाशी राहणार, शिक्षा त्याला भेटणार आता. ठीक आहे, चला आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात. जाऊ दे आता, काय तुटलं तर तुटलं झाड ना, आता काय करणार. ठीक आहे, होतात चुकी. ठीक आहे, चालेल, चला स्टार्ट करूयात. तर गाईज मी आता अंघोळी घेतले आणि आता आपल्याला जायचं किचनमध्ये. आणि आज स्पेशल मी बनवणार आहे. चला किचनमध्ये सांगतो तुम्हाला. लगेच कसं सांगू तुम्हाला. तू तिथेच बस, तुला चांगलं तर जोडणार आहे थोड्या वेळानं. थांब, जास्त आकडतोय ना, मस्ती करतोयस ना, बघतो तुला, थांब. सो गाईज आज आपण बनवणार आहोत कोबीचे पराठे. आलूचे पराठे सगळ्यात सर्वच लोक खातात, पण आज माझा विचार आहे की ह्या कोबीपासून आपण पराठे बनवूयात. मी एकदा बनवलं होतं, सो खूप टेस्टी झालेले. सो आज आपण ह्याला ट्राय करूयात. आणि खूप दिवस होता फ्रीजमध्ये, तो बोलला वेस्ट जाण्यापेक्षा काहीतरी तुम्हाला पण शेअर करेन आणि तुम्हाला पण नवीन काहीतरी व्हिडिओ बघायला मिळेल. सो ह्याच्यापासून आज आपण पराठे बनवणार आहेत. आता ह्याच्यामध्ये घेतलं मी एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला. आता यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे रेड चिली पावडर, हळद, स्वादानुसार मीठ, सब्जी मसाला. हा जर तुम्हाला टाकायचा असेल टाका, नाही तर ह्याच्या जागी गरम मसाला टाकला तरीही चांगला लागेल. मी गरम मसाला सुद्धा टाकणार आहे. थोडासा गरम मसाला टाकतोय. धना पावडर थोडी, आणि टाकायचं थोडंसं जिरं, थोडंसं अजवाईन, ओवा. सो एवढं असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर आता आपल्याला कोबी, कांदा, मिरची, लसूण वगैरे यांना सगळ्यांना बारीक करून घ्यायचं आहे. तो आता बारीक करूयात आपण. आता आपण मिरची कापून घेऊयात. मी 2 मिरच्या घेतल्यात, बारीक कापूयात आपण चांगलं. म्हणजे बारीक कापणार ना तर ते फाटणार नाही आपला जो पराठा आहे तो. आणि पराठा मी हे करणार नाही, पीठ मळून घेणार नाही आहे. डायरेक्टली सर्व टाकून आपल्याला मिक्स करून पीठ मळायचं आहे. ओके, एकदम साधा आणि सिंपल आणि झटकीपट बनवायचं आपल्याला. काय झटकीपट. सो आता मिरची मी बारीक काटून घेतले. आता कांदा कापून घेऊयात आपण. हे बघा, कांदा फटाफट कापू.
कांदा अर्धच टाकणार आहे, जास्त नाही, कारण की कोबी आहे सो त्यामुळे होऊन जाईल त्याच्यामध्ये. जास्त अशी भाजी वाटली पाहिजे ना आपल्याला आतमध्ये, सो ते होणार. तर तिथे अर्धा कांदा मी कापून घेतोय. याला पण बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. तर असं करणं, मी असं कट करतो, असं म्हणजे एकदम बारीक होईल. बघा, किट्टूने तर आज मला पागलच केले. किट्टूमुळे माझा मूड थोडा खराब आहे, पण समजून घ्या. पण ठीक आहे, पराठा खाल्ल्यावरती होऊन जाईल. तसं बारीक करून घ्यायचं बघा, बस झालं एवढा. आता कांदा आणि मिरची ह्याच्यात टाकून घेऊयात आपण. कांदा टाकलाय आणि मिरची सर्व एकत्रच मिक्स करायचं याच्यामध्ये. आता आपला जो कोबी आहे त्याला पण कट करून घेऊयात बारीक बारीक. पहिला असं असं काढतोय मी. खूप सुंदर होतो पराठा, नक्की ट्राय करा. तो कोबी कट करतोय मी, खूप भारी लागतो. बघा, कोबीला एकदम बारीक कापायची आहे, म्हणून सर्व बारीक कापून घ्यायचं आहे. एकदम बारीक पाहिजे काय, फाईन एकदम. स्वतः मी पटकन कापून घेतो. बघा, मी असं बारीक करून घेतोय. मस्त फाईन चॉप करायचं आपल्याला, असं चॉप करून घ्या. तर हे बघा, आता इथं बारीक चॉप करून झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. कोबी पण कच्चाच टाकायचा आहे. येस, असं टाकून घ्या त्याच्यामध्ये. आता घ्यायचं आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट करून, तर खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतो पटापट. कुटा कुटा कुटा. असंच आता मी बघ किट्टूला कुटतो थोड्या वेळाला चांगली खलबत्त्यामध्ये. माझं एवढं चांगलं झाड मोडलंय त्याने, माझं डोकं उठवलंय, सॉरी. आता टाकू त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट. आता यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी. सो आता पाणी टाकूयात. आता मिक्स करू आपण. चांगलं एकजीव करायचं आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो ना, तसं मळून घ्यायचं याला. चांगलं मळून घ्या. असं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ. हे बघा, अशा प्रकारे चांगलं मळून घ्या तुम्हाला. तर आपलं पीठ असं मळून झालेलं आहे मस्त. आता आपण पराठे लाटायला घेऊयात आणि लगेच फ्राय करूया. हे मी पोळपाट आणि लाटणं, आणि आता आपण लाटायला सुरुवात करूयात. आता इथे मी एवढं पीठ घेतलेलं आहे मस्त गोळ करून. त्याला असं असं करायचं आहे. असं करा. तर आता पीठ लावूयात आपण. पीठ लावा त्याला चांगल्या प्रकारे. खालून सुद्धा लावायचं आहे, दोन्ही साईडून लावायचं आहे पीठ. आता एक साईडनंच लावाल आणि मग चिटकणार ते तुमचं. अशा प्रकारे पीठ लाव. आता आपण लाटून घेऊया त्याला मस्तपैकी. 1 मिनिट. तर तुम्हाला दाखवतो लाटून. सो अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे पटापट. हे बघा. आता बघा, मी इथे मस्तपैकी लाटून घेतलेला आहे. आपला पराठा फर्स्ट झालेला आहे. आता इथे मी घेतलेला आहे नॉनस्टिक तवा. तुमच्याकडे कोणता पण असेल तवा तो घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये करणार आहे, म्हणजे जेणेकरून चिटकणार नाही, म्हणून हे घेत आहे. आता यामध्ये टाकायचं आपल्याला हलकंसं तेल. बस. त्याला असं फिरवून घ्या सर्वीकडून. चांगलं गरम होऊ द्या, त्याच्यानंतरच टाका, कारण की हे नॉनस्टिक आहे. चला, आता तवा मस्त गरम झालाय. आता आपला पराठा टाकून घेऊयात. बघा, असं आपल्याला टाकायचं आहे आणि हे असं फिरवायचं. ओके, जेणेकरून हे बाजूला तेल होते ना, ते त्याला लागणार. ठीक आहे. हे बघा, सरकतोय तो. हलकं वरून तेल टाकून घेऊयात. बस. आणि ह्या चम्मचच्या साह्याने असं करायचं.
जेणेकरून इकडून पण चांगलं शेकेल आणि तेल लागेल त्याला. ओके, असं करायचं. ठीक आहे, आता आपण याला पलटी करूया. हे बघा, मस्त झालाय, मस्त शिजलेला आहे. वास खूप भारी येतोय, एक नंबर बनतो. तर आपला सुंदर असा पराठा रेडी झालेला आहे आणि आता आपण ह्याला काढून घेऊयात. हा बघा. आता तुम्ही लोक बोलणार की पराठा फुगला नाही, म्हणजे फुलला नाही तो. सो त्याला कसं आपण त्याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहे ना इन्ग्रेडियंट्स, म्हणजे कांदा, मिरची, त्याच्यामध्ये कोबी सुद्धा टाकलेली आहे, म्हणून हा काय फुलत नाही. आणि ह्याला काय आपण आतमध्ये असा स्टफ वगैरे भरलेला नाही आहे, म्हणून हा फुगू शकत नाही. म्हणून मी हा एकदम सिम्पल आणि इझी रेसिपी दाखवली आहे, जेणेकरून तुम्हाला हा पराठा पटकन आणि पटकन खायला मिळेल तुम्हाला. म्हणून असं सिम्पल दाखवलेलं आहे, तर हा फुगत नाही, पण टेस्टला सेम जसा फुलतो तसाच लागतो. आणि हा एकदम आतमधून सॉफ्ट असतो आणि बाहेरून क्रिस्पी होतो. सो एकदा ही नक्की तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर ट्राय करा, नाहीतर नका करू, तुमच्यावरती आहे. तर गाईज आपले झालेले आहे तिथे गरमागरम मस्त पराठे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये. आणि आता तुम्हाला मी खाऊन दाखवतो. सो आता मी ह्याच्यामध्येच खाऊन दाखवत आहे, सो नंतर बोलू नका की कसं खातोय कसं नाही. आता खातोय मी, हा आलाय. खूप सुंदर झाले आहेत. खूप मस्त झाले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूत अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता मी हे सर्व खाऊन घेतो.